सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील एक पत्रकार परिषद घेतात. आपण थेट जाऊया. 26 नोव्हेंबर 2019 ला विश्वासघात करून महाविकास आघाडीचं सरकार आलेला येत्या 27 फेब्रुवारीला 27 महिने पूर्ण होतील. 26 नोव्हेंबरला 27 महिने पूर्ण होतील. या कालावधीमध्ये अनेकांचे भ्रष्टाचाराचे विषय समोर आले. 2 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. असं खूप मोठी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच घडली नव्हती अशी मोठी उलथापालथ चाललेली आहे. त्याच्यामध्ये परमवीर सिंगांनी अनिल देशमुखांवर आरोप केला. अनिल देशमुखांनी वर केलेल्या आरोपावर कारवाई नाही झाली म्हणून मग जयश्री पाटील नावाच्या वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या कोर्टात गेल्या. कोर्टाने CBI सांगितली. CBI इन्क्वायरी लागल्यानंतर अनेक दिवस अनिल देशमुखजी चकवा देत राहिले. त्यांचा मुलगा, त्यांची पत्नी अटक झाली. असं वाटलं त्यांना की काय नाही, आता उभं केलं की लगेच जामीन होणार. तसं झालं नाही. संजय राठोडना राजीनामा द्यावा लागला. स्वतः ठाकरे कुटुंबियांवरही अनेक आरोप झाले. पण ह्या सगळ्याच्यामध्ये कधी अशी स्थिती आली नव्हती की किरीट सोमय्यांवर हल्ला करा. किरीट सोमय्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करणं, त्यांनी निवेदन घेतलं नाही, समजा त्याने घेतलं नाही असं त्याने घेतलं नाही तर घोषणा देणं. पण केंद्राची झेड सिक्युरिटी असताना ती सिक्युरिटीला धक्के मारून त्याचे सगळे परिणाम भोगायला लागणार आहेत. केंद्राच्या सिक्युरिटीचा इन्चार्ज गेले 3 दिवस मुंबईमध्ये बसला आहे. तर ती सिक्युरिटी असतानाही किरीट सोमय्यांवर जीवे मारण्याचा हल्ला करण्याचा प्रयत्न हा गेल्या 27 महिन्यात पहिल्यांदा झाला. आता याचा अर्थ आपल्याला कळतो की अशा एका माणसावर आरोप झाले की त्याला ते सहनच होत नाही आहे, त्याला ते पेलत नाही आहेत आणि त्या सहन न होण्यातून, त्या न पेलण्यातून हल्ला आणि रोज उठून प्रेसला धमक्या, आम्ही वाघ आहोत, आम्ही सिंह आहोत, मुंबई आमची आहे त्यांची आहे, असं सगळं सुरू झालं आहे. मला असं वाटतं की बाकीच्या सगळ्यांनी जसं या भूमिकेत घेतलं की ठीक आहे, आरोप करणं हा त्यांचा अधिकार आहे, आपण कोर्टात जाऊ, आपण कोर्टामध्ये जाऊन आपली बाजू मांडू, आपण आपल्याकडची कागदपत्र दाखवू, यांना खोटं पाडू. असं अगदी नवाब अली मलिकांच्या जावयापासून शाहरुख खानाच्या मुलापर्यंत जवळजवळ वेगवेगळे विषय खूप झाले ना. सगळ्यांनी पोलीस स्टेशनचा सहारा घेतला, न्यायालयाचा सहारा घेतला, रस्त्यावर उतरून आंदोलनाचा सहारा घेतला. पण हे पहिल्यांदाच झालं की किरीट सोमय्यांना झेड सिक्युरिटी असतानाही जीवे मारण्याचा प्रयत्न. एवढं धाडस आहे. आणि हे कशामुळे आहे तर असं लक्षात आलं की आपण खूप बोलतोय, परंतु काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड मारायचे नसतात. तसं आता झालं. मग आता समजा तुम्हालाही असं वाटत असेल की बा केंद्र सरकार, देवेंद्रजी आणि काय किरीट सोमय्या हे एजन्सीचा उपयोग करतात, तर तुम्हाला न्यायालय आहे, तुमचा न्यायालय विश्वास नाही का? न्यायालयात जाऊन तुम्ही दाद मागू शकता इतरांप्रमाणे. प्रताप सरनाईकांपासून मोठी यादी आहे की ज्यांच्यावर आरोप झाले, वायकर, अनिल परब. पण एवढं नाही झालं का? हल्ला, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि सोडणार नाही, घरात घुसू, नागपूरला जाऊ देणार नाही. अरे काय चाललंय काय? मी वारंवार म्हणतोय की महाराष्ट्रामध्ये टोळीचं सरकार चाललंय का की ज्याच्यामध्ये एक गृहमंत्री जेलमध्ये आहेत, मुंबईचे कमिशनर आधी परागंदा होते आणि आता रोज उठून आरोप करतायत. माझं असं म्हणणं आहे की हे सगळे आरोप कोण करताय? सीताराम कुंढे, राज्याचे माजी चीफ सेक्रेटरी, यांनी आरोप केला आहे की पोलिसांच्या बदल्या, प्रामुख्याने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या विषयामध्ये मला अनिल देशमुखजी, राज्याचे त्यावेळेचे गृहमंत्री, हे चिठ्ठी पाठवायचं. आता अनिल देशमुखजी असं म्हणतायत, देवेंद्रजी नाही म्हणत, नाही चंद्रकांत पाटील नाही म्हणत, नाही श्रीकांत भारती नाही म्हणत. अनिल देशमुखजी असे म्हणतात की अशी चिठ्ठी माझ्याकडे अनिल परब पाठवायचे. वटकर नावाचे ट्रान्सफरमधले खूप मोठे ऑफिसर आमच्या काळात होते, आता काय पोझिशनला माहीत नाही, पण वटकर म्हणाले की बदल्यांमध्ये चौकटीच्या बाहेर करण्यामध्ये महाविकास आघाडी सरकारचा कोणी हातच धरणार नाही. हे कोणी आम्ही आहोत का? मोदीजी आहेत का, अमितभाई आहेत का, देवेंद्रजी आहेत? कोण आहे ते देशमुख की जे अनिल परमाणू आरोप करतायत? कोण हे परमवीर सिंग की ज्यांनी असं म्हटलं की सचिन वाझेच्या रिअपॉइंटमेंटसाठी उद्धवजी आणि आदित्यजी फॉलोअप घेत होते? आम्ही म्हणतोय का?
त्यांची तोंड बंद करा, त्यांच्यावर हल्ले करा, त्यांना धमक्या द्या, आम्ही वाघ आहोत, सिंह आहोत वगैरे वगैरे. मला असं वाटतं की ह्या धमक्यांना कोणी घाबरत नाही. किरीट सोमय्यांवर तर बिचाऱ्यांवर इतका राजकीय सूड उगवला गेला ज्याची जाहीरपणे चर्चा करणं बरोबर नाही. पण तरी ना त्यांनी पक्षावर राग केला ना नाउमेद झाला. ते सातत्याने विषय काढतातच आहेत आणि त्या सगळ्यातून काही ना काही कॉन्क्रीट बाहेर पडत आहे. असं म्हटलं गेलं की आम्ही गुडघे टेकणार नाही. असं आहे की व्यवहारामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर गुडघे आपण टेकतो, ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसमोर आपण गुडघे टेकतो, तिथून कोणापुढे गुडघे टेकायचे हे चित्र बदललं ना. ते चित्र वेगळं झालं. शिवाजी महाराजांपुढे गुडघे टेकायचे नाहीत. मग गुडघे चांगल्या अर्थाने, गुडघे टेकण्याचे दोन अर्थ असतात. चांगल्या अर्थाने पण आपण गुडघे टेकतो आणि वाकून नमस्कार करतो. तर शिवाजी महाराजांपुढे गुडघे टेकण्याची बाळासाहेब ठाकरेंची परंपरा होती. बाळासाहेबांपुढे गुडघे टेकण्याची आम्हा सगळ्यांची परंपरा आहे. आणि आता तुमचं गुडघे टेकण्याचं समोरचं चित्र बदललं आहे. ते सत्तेसाठी जे अनुरूप आहे ते चित्र आपल्यासमोर आहे. आणि मला असं वाटतं की हा एक विषय आहे की हे फार झालं आता. हे धमक्या बिमक्या देणं, मीडिया छापतं वगैरे सगळं ठीक आहे. परंतु या निमित्ताने पुढचा लगेच विषय की किरीट सोमय्यांवर झालेला हल्ला हा आम्ही सहजासहजी घेणार नाही. अमित भाईंना मी पत्र लिहिलेलं आहे. अमित भाईंपेक्षा केंद्रीय गृहमंत्र्यांना मी पत्र लिहिलं आहे. ज्या पत्रामध्ये मी हे सरळ लिहिलेलं आहे की याची गंभीर दखल घ्यावी लागेल. पुणे पोलिसांनी ज्या प्रकारे तकलादू कलम लावली, 2 सेकंदामध्ये 3 दिवस अटकही करायला त्यांनी तकलादू कलम लावली. मला पुणे महानगरपालिका, आमची महानगरपालिका सत्ता असल्यामुळे काय झालं, प्रशासन तर आमच्या विरोधात चाललंय ना. पुणे महानगरपालिकेची सिक्युरिटी काय झोपा काढत होती का? सुट्टी असताना आतमध्ये 100 लोक कसे आले? दरवाजा उघडल्या किरीट सोमय्या पायऱ्या चढताना ते कसे बाहेर पडले? तेव्हा पुणे महानगरपालिकेच्या सिक्युरिटीवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. केंद्रीय पोलिसांना धक्काबुक्की झालेली आहे. त्यामुळे केंद्राच्या सिक्युरिटीचे इन्चार्ज गेले 3 दिवस पुण्यामध्ये आहेत. त्याने CPना 2 दिवसाची नोटीस दिलेली आहे की मला 2 दिवसामध्ये माझा वेगळा FIR दाखल करून हवा आहे, अन्यथा मला कोर्टात जावं लागेल. त्यांनी वकील ठरवले आहेत, वकिलांशी डिस्कशन झालेलं आहे. अमित भाईंना आम्ही विनंती केलेली आहे की बा ह्या सगळ्या गोष्टी याचा बंगाल होणार. घाबरत नाही, बंगालमधलाही कोणी घाबरला नाही आहे. त्याही वातावरणात 77 जागा निवडून आल्या. त्याचा बंगाल होणार, त्याचा केरळ होणार. शेकडो कार्यकर्ते मारले गेले. तरीही जिद्दीने माणसं उभीच आहेत, काही घाबरत नाही आहेत. ते पळून नाही जाते, बिड्यात जाऊन बसत नाही. त्यामुळे हा किरीट सोमय्यांचा हल्ल्याचा विषय झाला. आता हे जे गेले 2 दिवस काँग्रेसचं, ज्या काळात कोविडमध्ये गरज होती त्या काळामध्ये बिड्यात लपून बसले. आणि आता मोदीजी म्हणतात काय, मोदीजी काय म्हणतात तर सामान्य माणसाला अर्थ कळतो की त्याच मोदीजींनी 2 वॅक्सिन दिली, 2 वर्ष रेशन फ्री दिलं, अगदी PPE किट, रेमडेसिवीरपासून सगळं मोदींनी पाठवलं. एकदा महाराष्ट्र सरकारने याची श्वेतपत्रिका जाहीर करावी की त्यांनी कोविडमध्ये काय केलं. त्यात त्यांचा म्हणण्याचा जो उद्देश होता, आज कुठल्या तरी एका नेत्याने माझ्याबद्दल म्हटलेलं आहे की माझा मेंदू संग्रहालयात ठेवला. म्हणजे हरकत नाही, माझ्या मेंदूचा असा अभ्यासाला उपयोग होणार असेल तर घ्या. पण मी साधा माणूस आहे. साध्या माणसाची भूमिका अशी आहे की मोदी असं म्हणतायत, अहो जगामधल्या छोट्या 60 देशांच्या लोकसंख्येमध्ये जेवढे कोविड इन्फेक्ट होते तेवढे एकट्या महाराष्ट्रात होते ना. देशात तर सगळ्यात जास्त होतेच. देशात उत्तर प्रदेशपेक्षा जास्त होते. देशामध्ये सगळ्यात जास्त मृत्यूचं इन्फेक्ट होण्याचं प्रमाण महाराष्ट्रात जास्त, मृत्यूचं प्रमाण महाराष्ट्रात जास्त, बोंब महाराष्ट्रात जास्त. आज सकाळच्या भाषणामध्ये असं सांगितलं गेलं की ती गंगेतली प्रेत महाराष्ट्रात कुठे घडलं. महाराष्ट्रात 24 डेड बॉडी नगरसारख्या ठिकाणी एकत्र जाळल्या गेल्या ना एकाच स्तरावर. विसरता काय सोयीप्रमाणे? उत्तर प्रदेशमध्ये किमान काही भागामध्ये गरिबीमुळे असेल, काही धार्मिक चुकीच्या कल्पनांमुळे असेल, मृत्यूनंतर अंत्यसंस्कार न करता प्रेत नदीमध्ये सोडली जातात. त्याची काय चौकशी करायची ती उत्तर प्रदेशमध्ये करते. इथे तुम्ही एकेका सरणावर 24 जवानांना एकत्र जाळलं, एकेका ॲम्ब्युलन्समध्ये 20 डेड बॉडी नेल्या, त्याचं काय करायचं? आणि त्यावर मोदी असं म्हणाले की जगातल्या 60 छोट्या लोकसंख्येच्या देशामध्ये मिळून जेवढं इन्फेक्शन होतं तेवढं एकट्या महाराष्ट्रात होतं. देशात सगळ्यात जास्त होतं, मृत्यूचं प्रमाण जास्त होतं, सोयी नव्हत्या. आणि त्यामुळे इथला परप्रांतीयाला कॉन्फिडन्स देण्यात तुम्ही यशस्वी झाला नाही, अयशस्वी ठरलात की अरे बाबा चिंता मत करो, हा महिना असा कॉन्फिडन्स तुम्ही नाही दिला. म्हणून तो आपापल्या गावी जाण्यासाठी तो पायी निघाला.
पायी निघाला म्हणून संवेदनशील मोदीजींनी ट्रेन्सची व्यवस्था केली. तर त्याविरुद्ध महाराष्ट्राची बदनामी झाली. अरे महाराष्ट्राची बदनामी तेव्हा झाली की जगातल्या 60 देशांमध्ये जेवढ्यांपेक्षा तेवढ्या एकट्या महाराष्ट्रामध्ये होतं. बदनामी तेव्हा झाली की देशामध्ये सगळ्यात जास्त डेथ आहे महाराष्ट्रामध्ये. बदनामी तेव्हा झाली की पुण्यामध्ये एका स्टेजला रस्त्यावरच आता चितारा चावला तर कशी स्थिती नाही. तेव्हा बदनामी झाली महाराष्ट्राची. आणि क्या चल रहा है आपल्या महाराष्ट्रात जगात झाली बदनामी. पुरस्कार मिळाले वगैरे वगैरे मोठ्या हुशारक्या मारता, याची उत्तर तुम्ही द्या. हा एक दुसरा विषय. एक शेवटचा विषय बोलून मी माझं बोलणं संपवेल. रुपालीताई चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या. त्यांनी काल एक धक्कादायक स्टेटमेंट केलेलं आहे की महिलांचा वाईनला पाठिंबा आहे. त्यांनी कुठे विरोध दर्शवला नाही. कुठे धक्कादायक. रुपालीताई एक सुसंस्कृत महिला आहेत. मी त्या कुटुंबाला ओळखतो. त्यांचा चुलत भाऊ सध्या BJPचं काम करतो. त्यामुळे परवा मी त्याच्या घरी गेलो होतो. अतिशय सुसंस्कृत घर आहे. त्या घरामध्ये आता मी जाऊन विचारतो त्या घरातल्या ताईंना, मावशींना, आईना, तुम्हाला वाईन चालणार आहे? रुपालीताई म्हणतात बाबा की महिलांचा वाईनला विरोध नाही आहे. इथे अण्णासाहेब हजारे 14 तारखेपासून उपोषणाला बसले. म्हणजे मग वाईनला पाठिंबा म्हणायचा. बंडा तात्या कराडकर म्हणून तुम्ही खूप त्यांना अटक बिटक करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की मी सुप्रियाताईंबद्दल आणि पंकजाताईंबद्दल म्हटलं त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण माझी लढाई काही मी सोडणार नाही. हां. आणि रुपालीताईने हा शोध लावला की महिलांचा याला विरोध नाही आहे. गावात महिला एकत्र येतात आणि उभी दारूची बाटली आडवी करण्यासाठी आंदोलनं करतात. रुपालीताई 5000 वर्षामध्ये कुठल्याच कालावधीमध्ये दारुड्याला आपल्या पोराने दारू प्यावं असं वाटलं नाही ताई. वेश्येला आपल्या मुलीने वेश्य व्यवसाय करावा असं वाटलं नाही ताई. चोराला आपला मुलगा चोरी करावा असं वाटलं नाही ताई. मुलाला त्यांनी चोरी कशी करावी शिकवलं असं नाही झालं. तो चोरी करताना, दारू पिताना, वेश्या व्यवसाय करताना हे मी चुकीचंच करतोय अशीच भूमिका त्यांच्या मनामध्ये राहिली. आणि त्यामुळे त्यांच्या मुलांनी ते करू नये असाच त्याने प्रयत्न केला. तुम्ही काय सांगायला लागलाय? तुम्ही एका पक्षाच्या पदाधिकारी आहात. पक्षाची काही स्वार्थासाठी समजा ही भूमिका असेल की काही लोकांना यातून पैसा मिळावा, शेतकरी बितकरी काही विषय नाही आहे, तर त्या पक्षाच्या पदाधिकारी असून तुम्ही ज्या सुसंस्कृत घरातल्या आहात त्या छातीटोकपणे म्हणा नाही आमचा वाईनला विरोध आहे. पवारसाहेबांनी म्हटलं मन मोठं करून की उद्या सरकारला वाईनच्या विषयात निर्णय बदलावा लागला तर माझी काही हरकत नसेल. आता संजय राऊत असं म्हणतात की तुम्ही जो दावा केला होता सरकार पाडण्याबद्दल नवीन तारीख देतात, तुम्ही कोर्टामध्ये पट्टेदाराचं काम केलं असेल म्हणून अशा पद्धतीच्या तारखा दिल्या. संजय राऊत जे म्हणतात त्या सगळ्या विषयामध्ये सिरियसली घ्यायचं म्हटलं तर रोज मला कोर्टातच थांबावं लागेल. पण मी काही त्यांना फार सिरियसली घेत नाही. मी ज्या क्लिपमध्ये हे म्हटलेलं आहे ABP माझाच्या, ती क्लिप काढून पहा. पुन्हा 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 ABP माझाचा पुण्याचा वार्ताहर मला म्हणत होता की 10 तारीख को आएगा, 10 तारीख के बाद आएगा. मी म्हटलं अरे बाबा, कार्यकर्त्यांची दिवसभरामध्ये 9 गेट टुगेदर झाले, मेळावे झाले. त्याच्यात कार्यकर्त्यांच्या फीडबॅकमध्ये प्रचंड महाविकास आघाडीचे कार्यकर्ते प्रशासनाचा उपयोग करून त्रास देत आहेत असं म्हटलं अरे बाबा काय काळजी करतो, 10 तारखेनंतर सरकार बदलणार आहे. आणि त्यामुळे त्या क्लिपमध्ये 3 वेळा ABP माझावाल्याने मला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. मी म्हटलं की बाबा याचा संदर्भ आहे की मी कार्यकर्त्यांना कॉन्फिडन्स देतोय किंवा गमतीने असं म्हणता येईल थांब रे उत्तर प्रदेशचे निकाल लागू देत मग होईल. त्यामुळे माझा काही 10 मार्च नंतर सरकार बिरकार येण्याचा काही दावा नाही. आणि मी त्या बाबतीत वारंवार असं म्हटलेलं आहे ना, काशी से जावे नित्य बदावे. मला कधी काशीला जायला मिळणार माहिती, पण मी नेहमी श्रीकांत महाराजांनी म्हटलं पाहिजे की त्याला काशीला एकदा जायला पाहिजे. आता काय अडचण आहे? आता ह्याच्यावर पण तुम्ही बंदी आणणार की काय तुमचं सरकार असेल? संजय पांडे यांच्याबाबत हायकोर्टानं परत थेट प्रश्न विचारलाय की 10 वर्षात 5.6 ज्यांची रेडी होता तो 8 कसा केला हे सिद्ध करण्याचे आदेश सरकारला दिले. ज्या पद्धतीने त्यांना एकदम विशेष ट्रीटमेंट दिली गेली तर त्यावर देखील अनेकदा प्रश्न विचारले. आता ते समोर येते. मी तुम्हाला एक सांगतो, मी वारंवार मी ग्रामीण माणूस असतो, मी ग्रामीण उदाहरणात बोलत असतो. मी नेहमी म्हणत असतो की काही जात्यात आहेत काही सुपात आहेत. आता सुपातले एक जात्यात जायला लागले आहेत. त्यातले आधीचे जे आहेत त्यांचं पीठ होऊन गेलं, ते चक्की पिसत बसलेले आहेत. नव्याने आहेत ते जाणार आहेत. तर असे सगळे विषय बाहेर पडतील. थांबा आपण फार याला वेळ लागणार नाही. आता यावर म्हणतील की धमकी देत आहेत, CBIच्या हातात आहे. अरे बाबा ते तुम्ही केलं आहे म्हणून मी मग अशी यादी दिली की अनिल देशमुख म्हणाले की अनिल परब यादी देत होते, सीताराम कुंटे म्हणाले अनिल देशमुख यादी देत होते, परमवीर सिंग म्हणाले की बाबा परमवीर सिंग तर तुमचे कमिशनर होते, ते म्हणाले की उद्धवजी आणि आदित्य मला फॉलोअप घेत होते.
आम्ही काही म्हटलेलं नाही आहे. आता अनिल देशमुखांच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत कारण सचिन वाजे स्वतः साक्षीदार होते. प्रश्नच नाही. मी तुम्हाला म्हटलं तसं की या जन्मी केलेलं या जन्मीच फेडून जायचं. आता कार्यकर्त्यावरती हल्ले होत आहेत, कायदा सुव्यवस्थेचं सगळं बोलणं आहे. तुम्ही राज्यपालाला काही दिवसापूर्वी व्यक्त होतं की बाबा इथं राष्ट्रपती लागू करा वगैरे. मग राज्यपालाला परत जाऊन भेटून तुम्ही क्षेत्राला शिफारस करायला लावून इथं काय आहे का किंवा त्याचा फरक त्यांचं घटनात्मक स्थान इतकं मोठं आहे की ते बहुधा विसरले असं मी म्हणणं बरोबर नाही. ते म्हणण्याचं काम महाविकास आघाडीला दिलं आहे. त्यामुळे मी त्यांना म्हटलं आहे ते त्याची दखल घेतील. आज नागपूर आणि पुण्यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते समोर आले. ते काँग्रेसचे कार्यकर्ते कोविडच्या काळात जर आले असते तर लोकांना सेवा मिळाली असती. त्यांची मागणी आहे वारंवार. हा? काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची मागणी आहे की पंतप्रधानांनी केलेल्या विधानाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेची चंद्रकांत पाटील आणि फडणवीस यांनी मागणी. मी नाही काय मी मगाशी मांडणी केली ना की त्यांनी जे म्हटलंय ते ज्या काळात पहिली लाट दुसरी लाट तिसरी लाटेत थोडी परिस्थिती बरी होती. पुन्हा एकदा मोदी त्यांनी 2 वॅक्सिन 170 कोटी लोकांना दिल्यामुळे तिसऱ्या लाटेमध्ये एवढा परिणाम झाला नाही. त्यात तुम्ही जी हेळसांड केली त्यातून सगळ्या जगात नाचक्की झाली, देशात नाचक्की झाली. त्यावेळेला तुम्ही कुठे गेला होता? त्यावेळेला तुम्ही उद्धवजींना माफी मागायला लावायला पाहिजे होती किंवा उद्धवजी काय चाललंय, महाराष्ट्रामध्ये इतकं प्रमाण का वाढतं आहे, डेथचं प्रमाण इतकं का वाढतं आहे, सुविधा आपल्याकडे का कमी पडत आहेत, एकेका चितेवर 24 जणांना का जाळावं लागतं आहे, एकेका ॲम्ब्युलन्समध्ये 20-20 का भरावे लागत आहे. हे नाना पटोले त्यावेळेला ते मी म्हटलं ना की एकूणच नाना पटोले नाव घेतलं की पुन्हा माझ्यावर केस दाखल करते, घाबरत नाही. पण एकूणच काँग्रेस वगैरे सगळे बसले ते बिळात. लोकांनी पाहिलं की फील्डवर कोण होतं आणि कोण कोविडची चिंता न करता काम करत होतं. त्यामुळे त्यांना माफी मागणं वगैरे वगैरे ते एक राजकीय पक्ष म्हणून अशीच करायची असते. रवी राणा यांच्यावर 307चा गुन्हा दाखल झालाय. एकंदरीत सगळी घटना जर बघितली तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी ते हजर नव्हते. त्यावेळी त्यांनी आज एक तिकीट देखील दाखवले, त्यावेळी ते फ्लाईटमध्ये होते. मागच्या काही दिवसात जर बघितलं तर जो विरोधात बोलतोय त्या पद्धतीनं म्हणजे नितेश राणे किंवा निलेश राणे त्यानंतर आता रवी राणा अशा ह्या घटना वारंवार वाढत आहेत. पाहिजे तो गुन्हा दाखल करा. सत्तेचा प्रचंड दुरुपयोग तुमच्या बोलण्यातलं रिपीट न करता म्हणजे यांच्यावर गुन्हे आणि अक्षरशः क्लिप बघितल्यानंतर भीती वाटते. अशा पुण्यातल्या किरीट सोमय्यावरच्या हल्ल्यांवरची कलम काय 3 सेकंदामध्ये जामीन देण्याची, 3 दिवस अटकच करायची. आणि त्यामुळे पुण्याच्या CPनी एकदा हे डिक्लेअर करावं की त्यांच्यावर दबाव होता, त्यांच्यावर दबाव आहे. शेवटी कोर्ट आदेश देणार आहे. पुण्याचे CP महोदय कोर्ट आदेश देणार आहे की तुम्हाला ही 4 कलमं अजून ॲड करायला पाहिजे म्हणून. परंतु हे चाललंय काय की BJPच्या कार्यकर्त्याला आणखीन एखाद्या रवी राणांसारख्या अपक्ष कार्यकर्त्याला काही झालं की टाकत नाही, काही झालं की टाकत नाही. पण फायनली होतं काय, राणे सुटले, नितेश राणे सुटले. आता राणाजी त्यांची तिकीटं दाखवतील की मी त्यावर नव्हतोच. मग काय होईल? मग पुन्हा कोर्ट ठोकेल. पण त्यांनी असं स्पेसिफिकली म्हणलंय की अनिल परब यांनी परत एकदा SP आणि या सगळ्या यंत्रणेशी बोलून हा गुन्हा दाखल करायला लावला. मागच्या काळात बघितलं तर बदले आणि या सगळ्यामध्ये अनिल परब ऍक्टिव्ह होतेच, पण आजही सगळे गुन्हे दाखल अनिल परब तेवढेच ऍक्टिव्ह आहेत असं वाटतं. आणि काल पोलीस भरतीचा पण परत एक नाही कसं असं की निष्ठा सॉरी नाही त्याला जोडून असं होतं की काल पोलीस भरतीचा पण एक घोटाळा पुन्हा पुढे आलेला दिसतोय. नोव्हेंबरमध्ये जी भरती झाली त्यामध्ये म्हटलं ना की पूर्ण हे राज्य रसातळाला नेण्याचा संकल्प केलेला आहे हा स्वतःच्या महत्त्वाकांक्षीपायी. तो हे वेगळा आहे. लोक पाहत आहेत. नगरपंचायत निवडणुकीमध्ये लोकांनी दाखवून दिलं की तुम्ही तिघे एकत्र येऊन सुद्धा आम्हाला BJPला मतदान करायचं आहे. परंतु सॉरी या तुम्हाला अटेंड करण्याच्या हे विसरलो मी. अनिल परब हां. रवी राणांनी जो आरोप केला ते कसं झालं आहे की काही जणांना त्यांची निष्ठा दाखवण्यासाठी मनातून घाबरलेलं असतानाही काही तर किमान काम करावं लागतं, रिपोर्टिंग करायचं असतं, परसेप्शन क्रिएट करायचं असतं की मैं अकेला हूँ आपके साथ बाकी कोई नहीं बचा, असं करायचं असतं. सोमय्या यांच्या स्वागताला भाजपमध्ये कोणीही महापालिकेमध्ये आले नाही, त्यामुळे भाजपमध्ये किरीट सोमय्याला फारसं कोणी गांभीर्याने घेत नाही असं शिवसेनेचं म्हणणं आहे. शिवसेनेचं म्हणणं काय, त्याला काय अर्थ आहे? किरीट सोमय्या अलीकडच्या काळामध्ये खूप वेळेला पुणे पिंपरी भागामध्ये त्या विषयाच्या पाठपुराव्यासाठी येतात.
त्या दिवशी, आणि आतापर्यंत काही झालंही नव्हतं, त्या दिवशी एकाच वेळेला 3-4 कार्यक्रम होते. म्हणजे डेक्कन पोलीस स्टेशनला कार्यक्रम होता, त्याला मी होतो, माझ्याबरोबर शहराचे अध्यक्ष होते. शिवाजीनगर पोलीस स्टेशनला कंप्लेंट लॉन्च करताना सगळे होते. कंप्लेंट लॉन्च केल्यानंतर ते सगळे माझ्या कार्यक्रमाला निघाले आणि असं म्हणाले की किरीट जब या तो सुट्टी होती, फक्त एकटे खेमणार उपायुक्त होते, त्यांना फक्त निवेदन द्यायचं होतं. तो आप जाइए हम निकलते. हा एक नॉर्मल घटनाक्रम असतो ना, की एका ठिकाणून निघाल्यानंतर आपण टाटा करतो की तुम्ही आता जा. नवाब असं म्हणतात की किरीट सोमय्या स्वतःहून पडले, त्यांना कोणी धक्काबुक्की वगैरे केलं नाही, असं आहे. ते आता येईल ना. केंद्रीय सुरक्षा जी आहे त्याचे इन्चार्ज गेले 3 दिवस पुण्यामध्ये ठिया म्हणून बसले आहेत. तिथे लाईटली घेऊ नका, कारण 27 महिन्यात खूप फटके खाल्ले तुम्ही ना. नवाब मलिक म्हणाले की गोव्यात आम्ही सत्तेवर भाजपला फिरून येण्यासाठी आम्ही गोव्याला पुन्हा सत्तेत. त्यांना मागच्या वेळेला किती मतं पडली त्याची आकडेवारी मी मागच्या वेळेला सांगितली. शिवसेनेला पडली मागच्या विधानसभेत गोव्यामध्ये 743 आणि राष्ट्रवादीला पडली काहीतरी 2200-2300 मतं. सगळे कर्नाटकचे आपले आमदार आहेत एम रेणुकाचार्य, त्यांनी दिल्लीमध्ये सांगितलं की महिलांचे काही पोषक जे आहेत ते पुरुषांना उत्तेजित करतात म्हणून बलात्कार वाटतो. काय महिलांचे काही पोषक असे परिधान करतात ते पुरुषांना उत्तेजित करतात म्हणून बलात्काराचं प्रमाण वाढलेलं आहे. ते त्या आमदारांनाच विचारा की त्यांना काय म्हणायचं आहे. माझं मात्र या विषयामध्ये स्पष्ट मत असं आहे की कोणी कुठले वेश घालावे याचं काही इन जनरल रिस्ट्रिक्शन काय देशामध्ये नाही आहे ना. पण शाळांमध्ये युनिफॉर्म हे रिस्ट्रिक्शन असतं. शाळा नियम करते, शाळेची नियम समिती बसून ठरवते की पांढरा शर्ट का गुलाबी रंगाचा शर्ट. तर ते शाळेचे नियम सगळ्यांनी पाळले पाहिजेत. बाहेर गेल्यानंतर काय करायचं प्रत्येकाचा आपला विषय आहे. मुंबई महापालिकेवर प्रशासक नियुक्त केलं जाणार आहे. आता 7 तारखेपर्यंत निवडणूक होत नाही, त्यामुळे याच्याकडे भाजप कसं बघते त्या पद्धतीने? असं आहे की ज्या प्रकारे यांनी प्रभाग रचना बदलली, मतदारसंघ वाढवले, जोडीजोड कोविड आहे, याच्यातून हे होणार होतं. मी त्याचं राजकीय विश्लेषण एवढंच करेन की रिपोर्ट असे आले की आता निवडणुका घेतली तर मार खाल आणि त्याच्यामुळे निवडणुका पोस्टपोन होत 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 सप्टेंबरपर्यंत कशा जातील, त्यातून परिस्थिती आणखीन वर्स्ट होत जाईल. आणि त्यामुळे हा सगळा प्रयत्न चाललेला आहे की यांच्यातल्याच कोणीतरी कोर्टात जायचं, प्रभाग रचनेला चॅलेंज करायचं, रिझर्वेशनला चॅलेंज करायचं. इकडे ओबीसी पॉलिटिकल आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात चाललाच आहे. आणि प्रशासक नेमलं की चांगलं असतं ना. नगरविकास मंत्र्याने ती महानगरपालिका चालवायची. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मार्च मध्ये किंवा एप्रिलमध्ये निवडणुका होणार नाही, त्या ऑक्टोबरपर्यंत किंवा नोव्हेंबर प्रयत्न चाललाय शासनाचा. परवा अजितदादा पुण्यामध्ये म्हणाले की 2-3 महिने निवडणुका पुढे गेल्या तर काय बिघडतं. अजितदादा स्क्रिप्टेड बोलतात, त्यामुळे अचानक काही बोलत नाही. त्यामुळे काहीतरी स्क्रिप्ट तयार झाली असेल. मुंबईसह सगळ्याच मी अजितदादाची स्तुती केली बाबा. मुंबईसह सगळ्याच महापालिकेच्या निवडणुका पुढे पण दादा यांच्या हातात काय आहे? हा, असं, हा? निवडणूक आयोगानं नाही. निवडणूक आयोगाने केल्यानंतर यांना काय करणार? हे मार्ग नाही, निवडणूक आयोगाला 6 महिन्याच्या नंतर निवडणूक पोस्टपोन करायची असेल तर ह्यांना काही करता येत नाही. निवडणूक आयोगाचा अंतिम निर्णय असतो. पण 6 महिन्याच्या आत हे शासन म्हणून निवडणूक आयोगाला सांगू शकतात की भाई 6 महीने का कालावधी आहे, अभी ये होना है वो होना है, म्हणू शकतात. आता हा निवडणूक आयोगाने सरकार नावाचा नवीन संघर्ष चालेल कोर्टात. नाही खाट ते त्यासाठी जन्माला आले ते. मी तो चॅलेंज देतो ना, गेल्या 27 महिन्यात तुम्ही जिंकलेली एक केस दाखवा म्हणून. हा, नाही 100% विरोध करणार. हा, विदर्भाच्या जनतेची नागपूरच्या अधिवेशनातून काही अपेक्षा असते. मुळात CPN बेरार सामील होताना ॲग्रीमेंट झालं होतं. त्या ॲग्रीमेंटमध्ये बाकी मुद्दे आहेत. त्यातला एक मुद्दा हा आहे की जे राज्य होईल त्या राज्याचं एक अधिवेशन नागपूरमध्ये झालं पाहिजे आणि ते प्युअरली विदर्भातल्या प्रश्नांसाठी डेडिकेट केलं पाहिजे. विदर्भातल्या प्रश्नांसाठी कधी डेडिकेट करतच नाहीत. परंतु आता गेल्या 2 वर्षामध्ये नागपूरला झालंच नाही आहे आणि ते अधिवेशन नागपूरलाच झालं पाहिजे याबद्दल माझ्या मनात शंका नाही. पुण्यामध्ये टीईटीचा घोटाळा समोर आला होता. आता काल पोलीस भरतीचा फार मोठा घोटाळा समोर आलेला आहे. भरती आणि करप्शन हे संकेत वरती दिसतोय महाविकास आघाडीचे का ज्या पद्धतीने टीईटीच्या संदर्भामध्ये अधिवेशनात विषय काढला गेला, तसंच पोलीस भरतीच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात वळसे पाटलांच्या विरोधात भाजप आक्रमक होणार आहे. नाही, प्रश्नच नाही. मध्ये लता दीदी गेल्यामुळे अनेक विषय पेंडिंग राहिले. आता आम्ही ह्या सगळ्याच विषयांवर रस्त्यावर उतरणार आहोत. प्रामुख्याने वाईन विषयामध्ये आम्ही उतरणार.
अनिल देशमुखांनी अनिल परबांचं नाव घेतल्यानंतरही परब राजीनामा कसा देत नाही म्हणून उतरणार. परमवीर सिंगांनी उद्धवजींचं आणि आदित्यजींचं नाव घेतल्यानंतरही हे राजीनामा कसा देत नाही म्हणून उतरणार. आणि हे सगळे परीक्षांमध्ये जे घोळ आहे हे सगळ्या विषयामध्ये आम्ही उतरणार आहोत. आम्ही तर अधिवेशनाला नागपूर मुंबई काही वेगळा काही मोठा ज्याच्यातून सर्वसामान्य माणसाचा आक्रोश प्रगट होईल या लाईन्सवर विचार पण करतोय. हिंदी में जानना चाहेंगे क्या महाराष्ट्र को पश्चिम बंगाल और केरल बनाने की कोशिश की जा रही है? पूरी तरह से की जा रही है. पश्चिम बंगाल केरल में विरोधी जो भी जो है प्रमुख से सब जगह सत्ता नहीं है बीजेपी के तो बीजेपी विरोधी है. तो वहाँ जैसे बीजेपी के कार्यकर्ताओं को पीटना, उनके घर जलाना, उनको ख़त्म करना चल रहा है, फिर भी डटे रहे हमारे लोग. पश्चिम बंगाल में इस वातावरण में भी सारे इकट्ठे होने के बाद भी 77 सीट मिले. तो यही स्थिति महाराष्ट्र में ला रहे हैं. छोटी मोटी सोशल मीडिया पर कुछ कमेंट डाली. हाँ, राज्य के हमारे सोशल मीडिया को इंचार्ज को 15 दिन एब्सकॉन्ड रहना पड़ा. हाँ, वो जहाँ गए वहाँ पुलिस जाती थी, बाकी कुछ काम ही नहीं था उनको, उतना ही काम था. वो महिला पर बलात्कार हुआ, वो गिरफ्तारी बाद में, पहले हमारे सोशल मीडिया के इंचार्ज को गिरफ्तार किया. तो जिस प्रकार से दमन चल रहा है, और सबसे महत्वपूर्ण बात पुणे में जो किरीट सोमय्या पर हमला हुआ, उनको जेड सिक्योरिटी है भाई. जेड सिक्योरिटी में पुलिस प्रशासन ने पहले जाकर चेकिंग करना होता है और रिपोर्ट देना होता है कि भाई आप आ सकते या नहीं आ सकते. तो उस पुलिस प्रशासन को उस महानगर पालिका में अंदर छिपे हुए, छुट्टी के दिन, छुट्टी नहीं होती तो जनरल पब्लिक में वो घुस जाते हैं. छुट्टी के दिन 100 लोग अंदर छिपे थे, पत्थर थे, लाठियां थी. वो प्रशासन को दिखाई नहीं दी, पुलिस प्रशासन को या पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन की सिक्योरिटी को दिखाई नहीं दी. उन्होंने जेड सिक्योरिटी वाले व्यक्ति को अंदर आते वक्त रिपोर्ट ये दिया कि आइए आइए मारने के लिए बेटी आइए आइए, ऐसा रिपोर्ट दिया. ये क्या चल रहा है? ये बंगाल नहीं है, ये केरल नहीं है, इसीलिए उसी लाइन पे चल रहा है. क्या महाराष्ट्र की बदनामी करने को लेकर के जिस तरीके से कांग्रेस रास्ते पर उतरी है और मोदी के खिलाफ, बीजेपी के खिलाफ प्रदर्शन कर रही है, उसको कैसे देखते? बदनामी तो हुई पहले वेव और दूसरे वेव में महाराष्ट्र की. दुनिया के 60 छोटे देश ऐसे जिनकी आबादी 85 लाख है, 6 करोड़ है, 2 करोड़ है, ऐसे 60 देशों में मिलकर जितने रुग्ण थे उतने अकेले महाराष्ट्र में थे. देश में सबसे ज्यादा थे, डेथ सबसे ज्यादा थी. तो बदनामी तो उस समय हुई महाराष्ट्र की कि वह महाराष्ट्र को कोविड कंट्रोल करने नहीं आता. पुरस्कार मिले वगैरह सब ठीक है. पहले इसका जवाब दो कि इतने पेशेंट क्यों हुए, इतने डेथ क्यों हुई. नगर में एक ही चिता पर 24 डेड बॉडीज कैसे जलाई गई, एक ही एम्बुलेंस में 20 डेड बॉडी कैसे लेकर गए. तो बदनामी उस समय हुई तो कांग्रेस चुप बैठी क्योंकि सरकार में उनको बैठना था. और अब मोदी जी ये बोल रहे हैं कि परप्रांतियों को कॉन्फिडेंस देने में आप कम पड़े कि भाई रहो ना, हम है ना, आप क्यों चिंता करते हैं. तो लोगों को कॉन्फिडेंस नहीं दिया तो लोग पैदल चले, तो गाड़ियाँ छोड़ी. तो वो पैदल चले, गाड़ियाँ छोड़ी, उससे अपने गांव में गए तो कोविड लेकर गए. तो फैक्ट ही है ना. तो उसमें क्या बदनामी हुई? मोदी जी ये बोलना चाहते हैं कि आपका कर्तृत्व नहीं दिखा पाए, अन्य प्रांतियों को यह कॉन्फिडेंस नहीं दे पाए. इसमें क्या गलती है? हिजाब को लेकर के जिस तरीके से कर्नाटक में राजनीति चल रही है, महाराष्ट्र में तमाम सारे मंत्री कह रहे हैं कि अब बीजेपी तय करेगी क्या कि किसको क्या खाना है, क्या पहनना है. बीजेपी नहीं तय करेगी, स्कूल तय करती है. हर स्कूल की कमेटी तय करती है वर्ष के शुरू में अभिभावकों को, पेरेंट्स को लेकर कि भाई इस साल यूनिफॉर्म क्या हो, शर्ट का कलर क्या हो, पैंट का कलर क्या हो. ये परंपरा है, और परंपरा नहीं, ये रूल है. हम क्यों तय करेंगे भाई? हमारा कहना इतना है कि कोई कुछ भी पहने. स्कूल के बाहर, स्कूल में बड़े बड़े होटल में भी नियम होते हैं ना कि ड्रेस कोड क्या हो, तो क्या करेंगे? उनका नियम है, स्कूल का नियम है. तो उस स्कूल के नियम को तोड़ना ये किसी के बस की बात नहीं है, ये किसी ने नहीं करना चाहिए. इतना ही कहना है. आज सुरक्षा को लेकर अपने अमित भाई को खत लिखा है, हिंदी में जानना चाहिए. सर, उसी से जुड़ा हुआ सवाल था कि जैसे स्कूल में ड्रेस कोड होता है लेकिन महाविद्यालय में नहीं होता है, लेकिन ये हिजाब का जो विवाद उठा ये महाविद्यालय में होता है, इस पर आप क्या कहें? नहीं, महाविद्यालय में भी कई जगह ड्रेस कोड होते हैं, लेकिन मुझे मेरी जितनी जानकारी है स्कूल से विषय ज़्यादा शुरू हुआ है. तो उस स्कूल का या कॉलेज का
कॉलेज को अथॉरिटी है कि नहीं है? यूनिवर्सिटी ग्रांट कमीशन उस कॉलेज को इस महीने में स्वायत्त मानती है कि भाई आप आपके नियम करो। उस कॉलेज ने यदि नियम कर किया कि हमारे यहाँ यूनिफॉर्म वगैरह नहीं है, कोई कुछ भी पहन कर आए चलेगा, इट्स ओके। आज आपकी मुंबई बीजेपी की महिला मोर्चा इकाई ने एक स्कूल के बाहर प्रदर्शन किया कि उस स्कूल में बिंदी लगाकर लड़कियों को जाना अलाउड नहीं था, कान में पहनकर या जो भी चीजें हैं उनको लेकर, अगर हिजाब को लेकर आप अलाउड कर रहे हैं तो सारी चीजों को लेकर के भी अलाउड कीजिए, इसको कैसे? ऐसे है कि जिन बिंदु पर महिला मोर्चा आग्रह कर रही है, ये कोई यूनिफॉर्म के बाहर का विषय नहीं है ना। हाँ, अब चल रहा है विषय कि जो उस स्कूल ने तय किया, उस कॉलेज ने तय किया यूनिफॉर्म पहनना या नहीं पहनना, तो कुछ स्कूल इसको विरोध कर रहे हैं, यह विरोध गलत है, यही आंदोलन चल रहा है। सर, हिंदी में जानना चाहेंगे क्या पत्र में लिखा है और किस तरीके से मांग कर? अमित भाई से भी ज्यादा मैंने होम मिनिस्टर को, देश के गृह मंत्री को पत्र लिखा कि अब महाराष्ट्र पश्चिम बंगाल और केरल की दिशा में जा रहा है कि जो अपने खिलाफ बोलेगा उसको पीटो, और पीटो है ना उसको खत्म ही करो। किरीट भाई पर हुए हमले की क्लिप्स आप देखेंगे तो घबरा जाएंगे, कैसे बच गए यही बड़ा विषय है। तो इस प्रकार से महाराष्ट्र में चल रहा है, और पुणे के पुलिस ने इतने जिसको कहेंगे कि तुरंत बेल मिले इस प्रकार के कलम लगाए, तो इस पर केंद्रीय गृह मंत्री ने ध्यान देना चाहिए। तो उन्होंने तुरंत, इनको जेड सिक्योरिटी थी फिर भी लोग कैसे घुसे, लोकल पुलिस क्या कर रही थी, इसका रिपोर्ट मंगवाने के लिए पूरे देश के सिक्योरिटी के इंचार्ज को 3 दिन से पुणे में भेजा है। ये विषय इतना आसान नहीं, बहुत महंगा पड़ेगा। दादा, खली ने जो एक बॉक्सर है WWF, खली ने बीजेपी ज्वाइन की है आज दिल्ली में, तो क्या खली के जरिए महाराष्ट्र में विरोधियों को चित किया जा सकता है? महाराष्ट्र में खली बीजेपी जॉईन केला, विरोधकांना हे करताय का खलीकडून हम काफी है भाई, कोई खली बिली की आवश्यकता नहीं, काफी ठीक। शिवसेना के नेता संजय राउत का कहना है कि केंद्रीय एजेंसियों का इस्तेमाल करके उन पर दबाव बनाने की कोशिश हो रही है और महाराष्ट्र सरकार को गिराने के लिए उन पर दबाव बनाया जा रहा है। अरे भाई, मैंने वही बताया कि 27 महीने हुए इस राज्य में विश्वासघात करके सरकार आई, तब से तो लगातार ये चल रहा है, तो कोई नहीं बोला, क्योंकि सामने आया कि जो बोला वो सच निकला। अनिल देशमुख के बारे में सच निकला, वाजे के बारे में सच निकला, परमवीर सिंह के बारे में सच निकला। तो ये सब सारे प्रताप सरनाईक से लेकर बड़ी लिस्ट है। हाँ, अभी एक आदमी ऐसा निर्माण हुआ कि जिनको आरोप लगने से ऐसा लगा कि ये बहुत दुरुपयोग कर रहे हैं, ये सरकार गिराने का सोच रहे हैं। अरे भाई, बड़ी लिस्ट है ना, उद्धव जी से लेकर आदित्य से लेकर सब पर आरोप हुए। तो उन्होंने कहा कि भाई ठीक है, आप जवाब देंगे, कोर्ट में जाएंगे, लेकिन अब भाषा क्या है, मुंबई में क्या और किसी की चलती नहीं। अरे वाह वाह, तो आपकी है मुंबई, क्या सबकी मुंबई है, और ये भाषा होती है सत्ता में रहने वाले पक्ष की। संजय राउत हम लोग ईडी के बाहर प्रेस कॉन्फ्रेंस करेंगे, ईडी के बाद प्रेस कॉन्फ्रेंस करके और बताएंगे कि किस तरीके से सरकार किसने रोका। आप सब लोग अभी प्रेस कॉन्फ्रेंस होगी तो मेरी तुरंत समाप्त करो, वहां जाओ। सर, ते म्हणाले की मुंबईत दादा फक्त शिवसेनाच आहे असं ते म्हणाले, त्याबद्दल आपण काय? गैरसमज आहे त्यांचा। मागच्या वेळेला त्यांचे 84 नगरसेवक होते, आमचे 82 होते। केवळ अमित भाईंनी म्हटलं की नाही मुंबईचा महापौर शिवसेनेचा होऊ द्या म्हणून वाचले, नाही तर त्याच वेळेला कळलं असतं की कोण मुंबईचा दादा आहे। रवि राणा के खिलाफ हत्या के प्रयास का मामला दर्ज हुआ है, उस पर आप क्या कहेंगे? वो कहते हैं वो उपस्थित ही नहीं थे वहां पे। नहीं, वही चल रहा है कि राणे साहब हो, नीतीश हो, नीलेश हो, राणा हो, हमारा सोशल मीडिया का इंचार्ज हो, सब पर झूठे केस, और सबसे महत्व तुरंत कार्रवाई। और पुणे में मारने का प्रयत्न किया, खत्म करने का प्रयत्न किया किरीट सोमय्या को, जिसको जेड सिक्योरिटी है। 3 दिन किसी को गिरफ्तारी नहीं। राणे जी को पकड़ने नासिक से पुलिस निकले, नीतीश को ढूंढने के लिए सारे पथक घूमते रहे, और किरीट सोमय्या पर हमला हुआ जो क्लियर फिल्म में दिखता है, क्लिप में दिखता है, तो शिवसेना का शहर प्रमुख इसमें था, सारे दिखते हैं। 3 दिन गिरफ्तारी नहीं, चल रहा था लिखा पड़ी, क्योंकि वो बीच बीच में फोन आ रहा था ना बम्बई से,
उसके अनुसार लिखापढ़ी बदल दी जा रही थी और 2 सेकंड में जमानत हो गई। इतना आसान है क्या? क्या हम सोए हैं क्या? हम केंद्र को ये कहेंगे कि भाई इसका कॉग्निजेंस आप लो, और लिया है। केंद्रीय गृह मंत्री ने कॉग्निजेंस लिया है क्योंकि उनको जेड सिक्योरिटी थी और रिपोर्ट मांगेंगे कि जेड सिक्योरिटी को लोकल पुलिस का रिपोर्ट चाहिए। वो क्या दिया था? अंदर 100 लोग बैठे हैं, लाठियां लेकर बैठे हैं, पत्थर लेकर बैठे, ये रिपोर्ट लिखा क्या? अनिल परब जिस तरीके से हर जगहों पर, चाहे वो नारायण राणे की अरेस्टिंग करने की बात हो, उस समय भी उनका एक वीडियो वायरल हुआ था, फिर हाल में भी बहुत सारी जगहों पर देखा जा रहा है कि उनके डायरेक्शन के बाद ही एसपी अरेस्ट कर रहा है। अभी महाराष्ट्र का गृह मंत्री क्या अभी भी अनिल परब ही है क्या? नहीं, वो तो उद्धव जी बताएंगे कि अनिल परब क्या है, लेकिन कुछ व्यक्ति ऐसे होते हैं कि जिनको अपनी लॉयल्टी दिखाने की बड़ी स्पर्धा उनके मन में होती है। तो इज शोइंग हिज लॉयल्टी टुवर्ड्स उद्धव जी कि भाई देखो, किसी को छोड़ नहीं रहा हो, सबको अंदर लेकर आ रहा हूँ, फिर कोर्ट ठोकती है तो छोड़ देता हूँ, ऐसा वो दिखा रहे हैं। क्या? मैंने कहा कि लता दीदी के अचानक जाने के कारण काफी इश्यूज को लेकर, जैसे दारू वाला विषय है ना भाई, ये सारे विषय लेकर रास्ते में उतरना है। थोड़ा बीच में यह ठीक नहीं था, हम शुरू करेंगे। दादा, मनसेची आज बैठक झाली, मनसेचे नेते म्हणतात की आम्हाला किंग मेकर नाही तर किंग बनायचं आहे, तर भविष्यात तुम्ही मनसेला काय साथ देणार का? कारण ते म्हणाले जर कोण आलं तर आम्ही विचार करू। या विषयावर वारंवार मी, देवेंद्रजी, आशिष तिघांनी मांडणी केली आहे। सुधीर भाऊ यानेकर बोलले की मनसे बरोबर भारतीय जनता पार्टीचा ना महानगरपालिका ना राज्य कुठलाही समझौत्याचा, एकत्र निवडणूक लढण्याचा प्रस्ताव नाही। शहबाज अली का ये कहना है कि जिस तरीके की घटना हिजाब को लेकर कर्नाटक में हुई है वो पूरी तरीके से पॉलिटिकली मोटिवेटेड है। बीजेपी की ये साजिश है कि किस तरीके से ध्रुवीकरण किया जाए, क्योंकि यूपी में इलेक्शन चल रहा है, वोटिंग वहां पे होने वाली है। ये कौन बोले? कौन विद्वान बोले? कौन? नवाब। अरे तो संजय राउत और उनकी तो स्पर्धा चल रही है ना कि सुबह किसने बोलना और किसको आपने कैरी करना, तो उनके कहने पर क्या जाता है। दादा, राजेश टोपे आज म्हणाले की करोनामध्ये मुख्यमंत्र्यांनी तिजोरी रिकामी केली, पूर्ण तिजोरी रिकामी केली। काय केली? तिजोरी रिकामी केली करोनामध्ये। मला तो व्हाईट पेपर हवा आहे, ब्लॅक पेपर म्हणतात, तो ब्लॅक पेपर तरी गुन्ह्यांचा द्यायचा आहे। मला व्हाईट पेपर हवा आहे की कोरोनामध्ये महाराष्ट्र शासनाने किती पैसे खर्च केले, मला हवा आहे ना। माझं जनरल नॉलेज मला वाढवायचं आहे। त्या जनरल नॉलेज असं सांगतं की सगळं केंद्राकडून आलं, वॅक्सिनवर खर्च केले का? नाही केले। रेमडेसिवीर खर्च केले का? नाही केले। तुम्ही कशावर खर्च केले? तुम्ही महानगरपालिका पुण्याने 400 कोटी खर्च केले, ते तुमच्या व्हाईट पेपरमध्ये घेऊ शकत नाही, ते स्वायत्त आहेत। तुम्ही 3 कोटी दिले पुणे महानगरपालिकेला कोविडला, 3 कोटी द्या, ते तुम्ही लिहा की तुम्ही संपूर्ण कोविडच्या कालावधीमध्ये तुमच्या लोकांना टेंडर देण्यासाठी कर्जबाजारी झालात आणि सरकारी नोकऱ्यांचे पगार वगैरे तुम्ही केले, ते काही करू नये असं माझं म्हणणं नाही आहे। तुम्ही कोविडसाठी काय केले? तिजोरी रिकामी केली, मग त्याच्यामध्ये महानगरपालिकाच पुन्हा एकदा ठिकठिकाणी कोविड सेंटर तुम्ही केली, तुमच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिली आणि तिजोरी रिकामी केली त्या महानगरपालिकेत। ते झालंय ना सगळं। हे किरीटजींवरचा हल्ला त्यातून झालेला आहे की वेगवेगळ्या कोविड सेंटरमध्ये, पुण्यामध्ये ते कंप्लेंट द्यायला गेले होते ना की इथे झालेल्या कोविड सेंटरमध्ये ब्लॅकलिस्टेड लोकांना टेंडर दिलं गेलं। माहिती आहे ना विषय, तुम्ही पत्रकारात माहिती करून घ्या। आणि मग ती लिंक गेली नेत्यांपर्यंत, मग नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरली, नेते म्हणाले की आमच्या घरात हात घालता, मग आम्ही तुमच्या घरात हात घालून नागपूरला जाणार आहे। काय सोपं आहे काय? सोपं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।